नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म अँड डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो बघितलं. सबसिक्वेंटली दॅट प्रोसेस आर पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस इन द ओव्हल. आणि हे पोस्ट फर्टिलायझेशन चेंजेस ओव्हलमध्ये झाल्यानंतर ओव्हल ट्रान्सफर्ड इनटू काय ओव्हरी अँड सीड्स. ओव्हलचं रूपांतर कशामध्ये होतं? सीड्स अँड ओव्हरीमध्ये होतं. अँड ओव्हरी अँड सीड्स दॅट आर अगेन ट्रान्सफॉर्म इनटू द फ्रूट. कशामध्ये होतं त्यांचं रूपांतर? परत अगेन ट्रान्सफॉर्म इनटू द फ्रूटमध्ये काय होणार? त्यांचं रूपांतर होणार. आजच्या लेक्चरला आपल्याला हेच बघायचं, सीड्स अँड फ्रूट कसे तयार होतात, हाऊ इट इज डेव्हलप. सीडमध्ये काय अल्ब्युमिनस किंवा एंडोस्पोरिक सीड काय कुणाला म्हणायचं, किंवा एक्स अल्ब्युमिनस फूड सीड्स कुणाला म्हणायचं, हे आपल्याला बघायचं. आता सीड्स अँड फ्रूट ह्याच्यामध्ये बघत असताना आपण पहिल्यांदा काय गोल ऑफ रिप्रोडक्शनचा थोडा विचार करू. रिप्रोडक्शनचा गोल काय, मुख्य उद्देश काय त्याचा? असंच उठून रिप्रोडक्शन करायचं तर नाही. गोल ऑफ रिप्रोडक्शन इज काय? इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम, एव्हरी प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन्क्लुडिंग प्लांट, म्हणजे त्याच्यामध्ये सगळे ऑर्गॅनिझम. ह्यांचं रिप्रोडक्शनचं गोल काय, ह्याचा उद्देश काय? तो क्रिएट ऑफस्प्रिंग. काय करणार आहेत ते गोल ऑफ रिप्रोडक्शनमध्ये? टू क्रिएट काय? ऑफस्प्रिंग. काय करणार ते? ऑफस्प्रिंग काय करणार त्या ठिकाणी? क्रिएट करणार आहे. कशासाठी? फॉर द नेक्स्ट जनरेशन. नेक्स्ट जनरेशनमध्ये सर्वाइव्ह होण्यासाठी ऑफस्प्रिंग क्रिएट करणार. ऑफस्प्रिंग क्रिएट रिप्रोडक्शनमध्ये होतं. जर हे ऑफस्प्रिंग क्रिएट जर नाही तर नेक्स्ट जनरेशन काय होणार नाही त्या ठिकाणी? अस्तित्वात येणार नाही. काय होणार नाही? अस्तित्वात येणार नाही. म्हणजे पुढची पिढी त्या ठिकाणी तयार होणार आहे का? तर नाही. त्याच्यामुळं सीड्स आर रिक्वायर्ड फॉर प्रोड्यूस ऑफस्प्रिंग. म्हणजे जे नवीन प्लांट तयार व्हायचे, हे प्लांट जर तयार करायचे असतील आपल्याला, तर त्या ठिकाणी कशाची आवश्यकता आहे? तर सीडची काय आहे आपल्याला आवश्यकता आहे. जे ऑफस्प्रिंग प्रोड्यूस करायचे ह्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? द सीड्स काय लागतील आपल्याला? काय गरजेचे आहेत? विदाउट सीड नवीन प्लांट ते म्हणजेच काय ऑफस्प्रिंग, जे आपण सेक्शुअल रिप्रोड्यूस होतो त्याला काय म्हणतो आपण? ऑफस्प्रिंग म्हणतो. हे नवीन प्लांट, न्यू प्लांट फॉर्मेशन त्या ठिकाणी होणार नाही. जर आपल्याला सीड्स अँड फ्रूट पाहिजे असतील तर अजून काय काय लागेल? तर फ्लावर मस्ट बी पॉलिनेटेड. फ्लावर जे आहे मस्ट बी पॉलिनेटेड. फ्लावरमध्ये काय व्हायला पाहिजे? पॉलिनेशन घडून यायला पाहिजे. विदाउट पॉलिनेशन त्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ सीड्स होईल का? नाही. फ्रूट्स होईल का? तर नाही. द आन्सर इज नो. आफ्टर पॉलिनेशन काय होणार आहे? फर्टिलायझेशन होणार आहे. म्हणजे काय होणार त्या ठिकाणी? प्लांटमध्ये त्या डबल फर्टिलायझेशन होणार आहे. आणि त्यानंतर काय होणार आहे? एम्ब्रिओ तयार होईल, एंडोस्पर्म तयार होईल, आणि त्याचं रूपांतर परत काय? फूड अँड सीड्समध्ये होणार आहे. आपण ऑलरेडी बघितलंय की सीड्स जे आहेत, हे सीड्स जे आहेत, सीड डेव्हलपमेंट इज डन आफ्टर काय? फर्टिलायझेशन. फ्रूट असेल किंवा सीड्स असेल, ह्या फ्रूट आणि सीड्सचं डेव्हलपमेंट जे आहे हे काय कधी होतं? तर आफ्टर फर्टिलायझेशन. कधी होतं हे? आफ्टर फर्टिलायझेशन. आता इंट्रुगमेंट जर आपण बघितलं तर जे अँथ्रोपोस ओव्हल आहे, ओव्हलमध्ये आता सुरुवातीला आपण सीड्सचं बघतोय. हे जे ओव्हल आहे, ह्या ओव्हलमध्ये कव्हरिंग जे आहे ते कुठलं आहे? इंट्रुगमेंट आहे. कुठलं आहे? इंट्रुगमेंट आहे. ह्या इंट्रुगमेंटचं रूपांतर आफ्टर डेव्हलपमेंट ऑफ सीड झाल्यानंतर कशामध्ये होतं? तर दॅट आर सीड कोट ऑफ. सीड कोटमध्ये होतं. कशामध्ये? सीडचं कोट म्हणजे बियांचं जे बाह्य आवरण असतं त्याला काय म्हणतो? त्याला काय म्हणतो आपण? सीड कोट म्हणतो. जे मॅच्युअर सीड्स आहेत, ह्या मॅच्युअर सीडच्या सीड कोटमध्ये रूपांतर कोणाचं होतं? इंट्रुगमेंटचं. कुणाचं होतं? तर इंट्रुगमेंटचं रूपांतर हे जे सीड कोट आहे ह्याच्यामध्ये होत असतं. आता जर आपण इंट्रुगमेंट जर बघितलं, सीड कोट जर बघितलं तर सीडवरती काय असतात? कोटवरती दोन लेयर असतात. एक टेस्टा असतो आणि दुसरा काय असतो? टेगमेन असतो. आपण कुठलंही चिंचेचं घ्या किंवा कुठलंही घ्या सीड, त्याच्यावरती काय बघतो आपण? त्याच्यावरती
ज्या बिया आहेत ह्या बियावरती 2 लेयर असतात. जो आउटर लेयर असतो सीड कोटचा त्याला काय म्हणायचं? टेस्टा म्हणायचं. काय म्हणायचं? टेस्टा म्हणायचं. आणि इनर मेम्ब्रेनस लेयर जो असतो, इनर मेम्ब्रेनस, दॅट इज कॉल्ड ॲज काय? टेगमेन. काय म्हणायचं त्याला? टेगमेन. अशा प्रकारचे हे सीड्स. आता हे सीड्स जर आपण बघितलं तर ह्या सीड्समध्ये काय असतात? 2 प्रकार असतात. किती प्रकार असतात ह्या सीड्समध्ये? 2 प्रकारचे सीड्स असतात. एक एंडोस्पर्मिक सीड्स, त्याला काय म्हणतो आपण? अल्ब्युमिनस सीड म्हणतो. आणि दुसरं जे काय नॉन एंडोस्पर्मिक सीड, त्याला काय म्हणतो आपण? एक्स अल्ब्युमिनस सीड म्हणतो. काय म्हणायचं त्याला? एक्स अल्ब्युमिनस आणि अल्ब्युमिनस. कदाचित 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी ह्याच्यावरती क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो की डिफरन्शिएट बिटवीन एक्स अल्ब्युमिनस सीड अँड नॉन अल्ब्युमिनस अल्ब्युमिनस सीड आणि एक्स अल्ब्युमिनस सीड, किंवा एंडोस्पर्मिक सीड अँड नॉन एंडोस्पर्मिक सीड्स, असं पण काय येतं ह्याच्यावरती प्रश्न येतो. आता हे कशावरनं ठरलं की एंडोस्पर्मिक सीड कोणाला म्हणायचं किंवा नॉन एंडोस्पर्मिक सीड कोणाला म्हणायचं? प्रेझेन्स, हे कशावरती डिपेंड आहे तर प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ काय? एंडोस्पर्म. त्या सीड्समध्ये एंडोस्पर्म ॲट द टाइम ऑफ मॅच्युरिटी किंवा मॅच्युअर सीड जोपर्यंत होत नाही, त्या सीडची मॅच्युरिटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा एंडोस्पर्म प्रेझेंट आहे का ॲब्सेंट आहे, ह्याच्यावरून ह्याचे किती 2 प्रकार पडलेत, एंडोस्पर्मिक अँड नॉन एंडोस्पर्मिक. तर पहिला कुठला? एंडोस्पर्मिक. ह्याच्यामध्ये काय असतो? एंडोस्पर्म प्रेझेंट इन मॅच्युअर सीड. जे मॅच्युअर सीड्स आहेत ह्याच्यामध्ये काय असतो? हा एंडोस्पर्म प्रेझेंट असतो. आणि हा एंडोस्पर्म नुसतं प्रेझेंट असून तर उपयोग नाही, तर हा कशासाठी करतो तर सपोर्ट द ग्रोथ ऑफ एम्ब्रिओ. हा एंडोस्पर्म काय करत असतो? सपोर्ट द ग्रोथ ऑफ एम्ब्रिओ. जो एम्ब्रिओची ग्रोथ आहे ह्याला काय करणार आहे? सपोर्ट करतो. पण कधी? ड्युरिंग सीड जर्मिनेशन. ज्यावेळेस सीड जर्मिनेट होत असतात, म्हणजे बिया जमिनीतून उगवत असतात, जर्मिनेशनची ज्यावेळेस प्रोसेस चालू असते त्यावेळेस हा एंडोस्पर्मिक सीड जो आहे हा काय करत असतो? त्या एम्ब्रिओला सपोर्ट, ग्रोथ, या एम्ब्रिओची ग्रोथ होण्यासाठी हा एंडोस्पर्म सीडमधला मदत करत असतो ड्युरिंग सीड जर्मिनेशन. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण सीड जर्मिनेशन एंडोस्पर्मिक सीडचे किंवा अल्ब्युमिनस सीडचे जर टाईप बघितले तर एक्झाम्पल बघितले, कॅस्टर, सनफ्लावर, मेज अँड व्हीट, हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं सीड किंवा NEETला किंवा कुठल्याही एक्झाममध्ये की अल्ब्युमिनस सीडचे एक्झाम्पल कुठले आहेत किंवा अल्ब्युमिनस सीडमध्ये एंडोस्पर्मचा रोल काय आहे. तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग इज सेंटेन्स रॉंग किंवा राईट असं विचारलं असेल, किंवा गिव्ह रोल ऑफ एंडोस्पर्म इन एंडोस्पर्मिक सीड, असा 1 मार्काचा प्रश्न तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. तर एंडोस्पर्मिक सीडचा जो रोल आहे तो कुठला आहे तर जर्मिनेशन ऑफ एंडोस्पर्म सपोर्ट द ग्रोथ ऑफ एम्ब्रिओ. ह्या काय करतो? सपोर्ट द ग्रोथ ऑफ एम्ब्रिओ ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ सीड्स. सीड्सचं ज्यावेळेस जर्मिनेशन होतं त्यावेळेस हा त्याला ग्रोथ होण्यासाठी एम्ब्रिओची काय करत असतो? सपोर्ट करत असतो. आणि परत दुसरा प्रश्न ह्याच्यावरती काय येतो तर एज ए एक्झाम्पल कुठले तर कॅस्टर, सनफ्लावर अँड काय मेज, हे काय व्हीट, हे काय ह्याचे एंडोस्पर्मिक सीड किंवा अल्ब्युमिनस सीडचे काय एक्झाम्पल आहे. पुढचा जो आहे तो कुठला? नॉन एंडोस्पर्मिक सीड्स. नॉन एंडोस्पर्मिक सीड जो आहे ह्याला काय म्हणतो आपण? ह्या ठिकाणी ज्यावेळेस मॅच्युअर सीड तयार होत असतं त्यावेळेस हा एंडोस्पर्म जो आहे ह्या मॅच्युअर सीडमध्ये काय नसतो? प्रेझेंट नसतो. मग हा प्रेझेंट नसतो तर कुठं जातो तर हा एंडोस्पर्म कंझ्युम ड्युरिंग द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ, ड्युरिंग एम्ब्रिओ डेव्हलपमेंट. ज्यावेळेस एम्ब्रिओची आपण पाठ्यपुस्तकाच्या लेक्चरमध्ये बघितलं एम्ब्रिओची डेव्हलपमेंट कशी होती. हे एम्ब्रिओची डेव्हलपमेंट ज्यावेळेस होत असते त्याच वेळेस हा पूर्णपणे एंडोस्पर्म जो आहे हा काय केला जातो? कंझ्युम केला जातो. आणि अशा प्रकारे मॅच्युअर सीडमध्ये हा काय एंडोस्पर्म त्या ठिकाणी आपल्याला सापडत नाही. म्हणजे त्या ठिकाणी पूर्णपणे एम्ब्रिओ जो आहे, एंडोस्पर्म जो आहे हा एम्ब्रिओ काय करत असतो? कंझ्युम करत असतो. त्याच्यामुळं मॅच्युअर सीड्समध्ये आपल्याला हा एंडोस्पर्म हा काय त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. त्याच्यामुळं ह्या एंडोस्पर्मची जी डेव्हलपमेंट
होत असते, सॉरी एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट होत असताना ॲट दॅट टाईम हा एम्ब्रियो जो आहे हा एंडोस्पर्म काय करत असतो, कंझ्युम करत असतो. त्याच्यामुळं मॅच्युअर सीडमध्ये हा एंडोस्पर्म आपल्याला दिसत नाही. त्याचे एक्झाम्पल आहेत ते पी अँड बीन ग्रेन, त्याचप्रमाणे ग्राम आहे, त्याचप्रमाणे ग्राउंडनट आहे. ह्यांच्यामध्ये काय असतं, नॉन एंडोस्पर्मिक किंवा एक्स अल्ब्युमिनस सीड्स काय असतात ह्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. तर हे झालं डेव्हलपमेंट ऑफ काय सीड्स. आता आपल्याला काय करायचं आहे, डेव्हलपमेंट ऑफ काय फ्रूटचं डेव्हलपमेंट कसं होतं हे बघायचं आपल्याला. फ्रूट जे आहे डेव्हलपमेंट ऑफ काय फ्रूट, ही डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट कशावरती डिपेंड आहे, तर डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट इज डिपेंड ऑन द हॉर्मोन प्रोड्युस्ड बाय डेव्हलपिंग सीड्स. जे डेव्हलपिंग सीड्स आहे ह्या डेव्हलपिंग सीड्समधून जे हार्मोन्स सिक्रीट होतात किंवा हार्मोन प्रोड्यूस होतात ह्याच्यावरती फ्रूटची काही डेव्हलपमेंट काय डिपेंड आहे. आपण ऑलरेडी अर्लियर आपण काय केलं, स्टडी केलं आहे की आफ्टर फर्टिलायझेशन काय होतं, झायगोट तयार होतं. काय तयार होतं, झायगोट तयार होतं. आणि झायगोटपासून काय तर झायगोट फॉर्म झालं आणि ओव्हरी बिगॅन टू डिफरन्शिएट इंटू द फ्रीट अँड ओव्हरियन वॉल इंटू द पेरिकार्प वगैरे आपण बघितलेलं आहे. वेळेस काय तर ओव्हरी जी आहे, ओव्हरऑल जर आपण बघितलं तर ओव्हरी जी आहे, ओव्हरीचं रूपांतर कशामध्ये होतं, ओव्हरी चेंज इंटू द फ्रूट. कशामध्ये रूपांतर होणार आहे, फ्रूटमध्ये काय होणार आहे, याचं रूपांतर होतं. आणि ओव्हरियन वॉल जो आहे दॅट आर चेंज इंटू द पेरिकार्प. म्हणजे ओव्हरीचा जो वॉल आहे ह्या वॉलचं रूपांतर पेरिकार्प म्हणजे काय, त्या फळाची जी साल आहे ह्या सालीमध्ये काय होणार आहे, ह्याच्यामध्ये रूपांतर, पेरिकार्पमध्ये काय होणार आहे, ह्याची रूपांतर होणार. ओके. जर आपण पेरिकार्प बघितलं तर पेरिकार्प जे आहे हे पेरिकार्प बेसिकली ह्याच्यामध्ये किती 3 लेयर्स असतात. हे पेरिकार्प डिफरन्शिएटेड इंटू इपिकार्प, मेसोकार्प अँड एंडोकार्प. किती लेयर असतात त्याचे, 3. इपिकार्प, मेसोकार्प अँड एंडोकार्प हे काय 3 लेयर आहेत. आणि जर आपण बेसिकली पेरिकार्प जर बघितलं आपण, जे हे 3 लेयर कुणामध्ये आपल्याला दिसून येतात, जे फ्लेशी फ्रूट्स. फ्लेशी फ्रूट म्हणजे काय, लाईक मँगो असतील किंवा कोकोनट असेल, हे जे फ्लेशी मांसल फ्रूट आहेत, म्हणजे मांसल म्हणतो आपण, म्हणजे त्याच्यामध्ये रस वगैरे काय असणार जास्त असणार. तर असल्या फ्लेशी फ्रूटमध्ये हे काय असतात, पेरिकार्प, इपिकार्पचं रूपांतर 3 लेयरमध्ये झालेलं असतं. एक इपिकार्प, दुसरं मेसोकार्प आणि तिसरं काय एंडोकार्प, ह्याच्यामध्ये काय झालेलं असतं, अशा प्रकारचं डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट्स. ह्याच्यामध्ये जास्त काही अवघड नाही आहे, लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे. डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट कशावरती डिपेंड असतं, तर हॉर्मोन प्रोड्युस्ड बाय डेव्हलपिंग सीड्स. या डेव्हलपिंग सीड्सनी कुठले हार्मोन प्रोड्यूस केलेले आहेत ह्याच्यावरती असतं, डिपेंड असतं. ओव्हरी कुणामध्ये चेंज होते, तर दॅट आर चेंज इंटू द फ्रूट. आणि ओव्हेरियन वॉल जो आहे दॅट आर चेंज इंटू द पेरिकार्प. पेरिकार्पमध्ये काय होत असतं, त्याचं रूपांतर होत असतं. त्याचप्रमाणे पेरिकार्प परत 3 जे फ्लेशी फ्रूट्स आहेत त्याच्यामध्ये 3 ह्याच्यामध्ये काय झालेलं असतं, लेअरमध्ये विभागलेलं असतं, इपिकार्प, मेसोकार्प अँड एंडोकार्प. मित्रांनो, आता काय करायचं आपल्याला, सिग्निफिकन्स सीड्स अँड फ्रूटचं बघायचं. कुणाचं, फ्रूट आणि सीडचं काय करायचं, सिग्निफिकन्स बघायचं. फ्रूट काय करतं, प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड्स. बघा, कोणाला नरिशमेंट प्रोव्हाइड करते, डेव्हलपिंग सीडला. कोण करतंय, फ्रूट करते. पहिला सिग्निफिकन्स काय, फ्रूट प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड्स. जे सीड्स ज्यावेळेस आपण तयार होत असतात, डेव्हलप होत असतात, त्यावेळेस हे फ्रूट काय करत असतं, त्याला जे न्यूट्रिएंट मटेरियल आहे हे काय करत असतं, प्रोव्हाइड करत असतं. त्याचप्रमाणे फ्रूट जे आहे अजून काय करत असतं, प्रोटेक्शन ऑफ सीड्स. जे इमॅच्युअर कंडिशनमध्ये सीड्स आहेत, ह्या इमॅच्युअर कंडिशनमध्ये असणाऱ्या सीड्सला प्रोटेक्शन करण्याचं काम कोण करतं, तर हे फ्रूट करतं. कोण करतं, हे फ्रूट करत असतं. कोण करत असतं, हे
फ्रूट करत असतं. जे इमॅच्युअर कुठल्या सीड्सला सीडचं प्रोटेक्शन करतं, परंतु जे मॅच्युअर झालेले सीड्सला करतंय का तर नाही. तर इमॅच्युअर सीड्सला हे प्रोटेक्शन करण्याचं काम सीड्स फ्रूट करत असतं. सीड्स पुढचं जे प्रोपॅगेटेड ऑर्गन. सीड जो आहे दॅट आर मोस्ट इम्पॉर्टन्स प्रोपॅगेटिंग ऑर्गन ऑफ द प्लांट. जर सीड्स नसते तर प्रोपॅगेशन झालं असतं का. जर आपण सीड्स लावले नाही तर नवीन प्लांट काय होणार नाही, त्या ठिकाणी येणार नाही. त्याच्यामुळे सीड्स आर मोस्ट इम्पॉर्टंट प्रोपॅगेटिंग ऑर्गन ऑफ द प्लांट. प्लांटचा काय मोस्ट इम्पॉर्टंट प्रोपॅगेटिंग ऑर्गन आहे. विदाउट सीड नवीन प्लांट काय होणार नाही, ह्या ठिकाणी तयार होणार नाही. शेवटचा जो सिग्निफिकन्स आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ पेसीज. बघा डिस्ट्रीब्युशन ऑफ पेसीज आपण बघतो की डिस्ट्रीब्युशन तुम्ही कधी कधी बघितलं असेल की तुम्ही एखादं फळ खाल्लेलं नसते, परंतु त्या ठिकाणी ते फळ उगवून आलेलं असतं, फळाचं झाड उगवून आलेलं असतं. कशामुळं आलेलं असतं? बिकॉज ऑफ डिस्पर्शन ऑफ सीड्स. म्हणजे एखादा पक्षी काय करतो की ते एखाद्या झाडाचं फळ तोडतो आणि तो काय करतो दुसऱ्या ठिकाणी जाऊन काय करत असतो, त्याच्यावर खात असतो. आणि त्या ज्या बिया आहेत त्या बिया त्या ठिकाणी पडतात आणि त्या ठिकाणी ते नवीन प्लांट त्या ठिकाणी काय होत असतं, ॲटोमॅटिक उगवून येत असतं. म्हणजेच काय तर ह्या डिस्ट्रीब्युशन ऑफ पेसीज म्हणजे अशा प्रकारे पेसीजचं डिस्ट्रीब्युशन होतं. सीड्स अँड फ्रूट डेव्हलप्ड अ स्पेशल डिव्हाइस फॉर देअर डिस्पोजल अँड हेन्स दे आर डिस्ट्रीब्युटिंग द पेसीज. आणि अशा प्रकारे नवीन त्या ठिकाणी झाड उगवणार आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी एखाद्या फळाचं झाड न लावता सुद्धा काय होतं त्या ठिकाणी ते झाड उगवतं. ह्यालाच आपण काय म्हणतो डिस्ट्रीब्युशन ऑफ काय पेसीज. म्हणजे त्या ठिकाणी ते पेसीजचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. हे काय 4 सिग्निफिकन्स आहेत. फ्रूट प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग एम्ब्रिओ. दुसरं सिग्निफिकन्स फ्रूट प्रोटेक्ट द सीड इन इमॅच्युअर कंडिशन. तिसरं सिग्निफिकन्स काय सीड सर्व ॲज इम्पॉर्टंट प्रोपॅगेटिंग ऑर्गन ऑफ प्लांट. विदाउट सीड्स कुठलाही प्लांट काय होणार नाही, उगवून येणार नाही. जे सेक्स्युअली रिप्रोडक्शन ज्यांच्यामध्ये असते किंवा अँजिओस्पर्मिक रिप्रोडक्शन ज्यांच्यामध्ये असते ते. आणि सीड अँड फ्रूट डेव्हलप स्पेशल डिव्हाइस फॉर देअर डिस्पर्सल आणि इट इज हेल्प फॉर काय डिस्ट्रीब्युशन ऑफ काय पेसीज. पेसीजचं डिस्ट्रीब्युशन व्हायचं असेल तर हे काय करत असतात, महत्त्वाचा रोल प्ले करत असतात. अशा प्रकारचं सीड्स अँड फ्रूट फॉर्मेशन. विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढं काय करायचं, डॉर्मन्सी बघायचं. डॉर्मन्सी म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय डॉर्मन्सी? इट इज मेटाबॉलिक अरेस्ट फेज. मेटाबॉलिकली अरेस्ट केलं जातं आणि ह्याच्यामध्ये ज्या सीड्स आहेत त्या सीड्समध्ये काय होतं, जोपर्यंत त्या ऑर्गॅनिझमची फेवरेबल कंडिशन येत नाही, त्याला ऑर्गॅनिझममध्ये एन्व्हायरमेंटमध्ये ॲडवर्स कंडिशनचा जोपर्यंत सामना करावा लागतो त्यापर्यंत हे काय मेटाबॉलिक अरेस्ट ठिकाणी होत असतं. इट इज स्टेट ऑफ काय मेटाबॉलिक अरेस्ट दॅट युजफुल फॉर काय सर्वायवल ऑफ द ऑर्गॅनिझम ड्युरिंग ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. एन्व्हायरमेंटमध्ये ज्या ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन आहेत ह्या कुठल्या आहेत, तर अतिपूर असेल किंवा ऊन जास्त असेल, म्हणजे अनेक नैसर्गिक आपत्त्या आहेत. म्हणजे टेम्परेचरचं प्रमाण व्यवस्थित नसेल, ह्युमिडिटी व्यवस्थित नसेल, पोषक नसेल वातावरण जर्मिनेशनसाठी, त्या काय झालं ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. आणि हे जे आहे हे काय डॉर्मन्सी दॅट आर द स्ट्रक्चरल अँड फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्वायवल ऑफ प्लांट. डॉर्मन्सी काय, इट इज द स्ट्रक्चरल अँड फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम. म्हणजे त्या सीड्समध्ये किंवा त्या पेसिसमध्ये काय स्ट्रक्चरल किंवा फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम आहे. स्ट्रक्चरल म्हणजे काय त्याचा आकार आला आणि फिजिओलॉजिकल म्हणजे काय तर त्याच्या आतले जे सगळे स्वरूप आहे त्याचं अंतर ते काय फिजिओलॉजीमध्ये येतं. ह्या सीड्समध्ये काय सर्वायवल ऑफ प्लांट त्याच्यासाठी राहणार सर्वायवल ऑफ प्लांट जिवंत राहण्यासाठी स्ट्रक्चरल किंवा फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम म्हणजेच काय तर डॉर्मन्सी.
जर आपण बघितलं तर मॅच्युअर अँड व्हायबल सीड्स, हे जे मॅच्युअर आणि व्हायबल सीड्स हे डू नॉट जर्मिनेट, हे काय होत नाही त्यांच्यामध्ये, व्हायबल सीड्स हे काय होत नाहीत, नॉट जर्मिनेट इवन प्रेझेन्स ऑफ काय फेवरेबल कंडिशन. जरी त्यांना फेवरेबल कंडिशन जरी असेल तरी त्यांच्यामध्ये काय होत नाही, जर्मिनेशन होत नाही. मग आता हे जर्मिनेशन कधी होणार आहे, तर आफ्टर डॉर्मन्सी पिरियड. कधी जर्मिनेशन कधी होणार आहे, तर आफ्टर डॉर्मन्सी पिरियड. आता हे कशामुळे होतं ते सांगतो थोडक्यामध्ये. म्हणजे आफ्टर डॉर्मन्सी पिरियड काय होणार त्यांच्यामध्ये, डॉर्मन्सी पिरियड झाल्यानंतर काय होणार आहे, जर्मिनेशन ऑफर होणार. परंतु ज्यावेळेस मॅच्युअर अँड व्हायबल सीड जर्मिनेट, जर आपण प्रेझेन्स ऑफ फेवरेबल कंडिशन जरी त्या ठिकाणी असलं तरी काय होणार नाही, त्यांच्यामध्ये जर्मिनेशन होणार नाही. त्याचं एक कारण आहे काय, तर ते डिस्पर्शन ऑफ सीड्स. कुठलं कारण आहे, तर डिस्पर्शन ऑफ सीड्स. जोपर्यंत हे सीड्स जे आहेत, ह्या सीड्सचं काय होत नाही, डिस्पर्शन होत नाही, तोपर्यंत हे सीड्सचं काय होणार नाही, त्या ठिकाणी जर्मिनेशन होणार नाही. काय होणार नाही, जर्मिनेशन होणार नाही. आफ्टर डिस्पर्शन झालं म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर ना, आणि आफ्टर कम्प्लिशन ऑफ काय डॉर्मन्सी पिरियड, ह्या डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट झाल्यानंतर ना ह्या सीड्सचं काय होणार आहे, त्या ठिकाणी जर्मिनेशन होणार आहे. अशा प्रकारचं हे डॉर्मन्सी. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा जो भाग आहे तो काय, अपोमिक्सिस. एकदम सोपा भाग आहे, ह्याच्यावरती बऱ्याच वेळेला काय झालेलं आहे, परीक्षेमध्ये प्रश्न आलेले आहे. अपोमिक्सिस. अपोमिक्सिस हा काय एक फेनोमिनन आहे, ह्याच्यामध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं. काय होतं, असेक्सुअल रिप्रोडक्शन होतं. म्हणजे रिप्रोडक्शन न होता हे प्लांटमध्ये काय तयार होतात, तर ह्या ठिकाणी सीड्स तयार होतात. काय होतात, सीड्स तयार होतात. एम्ब्रिओ पण काय होणार याच्यामध्ये तयार होणार. काय होतं तयार, फॉर्मेशन ऑफ सीड्स विदाउट फ्युजन ऑफ गॅमिट्स. अपोमिक्सिसमध्ये काय काय डेफिनेशन काय आहे जी, तर फॉर्मेशन ऑफ सीड्स फॉर्मेशन ऑफ, साधं सिंपल जर आपण ह्याच्यामध्ये बघायचं म्हटलं तर काय होतं, अपोमिक्सिसमध्ये काय, फेनोमिनॉन ऑफ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ थ्रू असेक्सुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. जी असेक्सुअल मेथड आहे रिप्रोडक्शनची, त्याच्यामध्ये काय होत नाही, तर देअर इज नो फ्युजन ऑफ काय गॅमिट्स. काय होत नाही त्या ठिकाणी, फ्युजन, विदाउट फ्युजन ऑफ गॅमिट्स. म्हणजे ह्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ असेल, सीड्स असेल, ओव्हल असेल, हे जे सगळं फॉर्मेशन होतं, म्हणजे थोडक्यातली कलेक्टिव्हली आपण त्याला काय म्हणतो, आपण एम्ब्रिओ म्हणतो. हे विदाउट फर्टिलायझेशन, म्हणजे कुठली मेथड येणार त्याच्यामध्ये, असेक्सुअल मेथड येणार ऑफ रिप्रोडक्शन. त्याचप्रमाणे विदाउट फॉर्मेशन ऑफ काय गॅमिट्स. त्याचप्रमाणे विदाउट फ्युजन ऑफ काय गॅमेट्स. या ठिकाणी फ्युजन पण होणार नाही त्याचं आणि गॅमेट तयार होणार नाहीत. म्हणजे अशा प्रकारे काय होत असतं, हे जे सीड्स आणि फ्रूट काय होत असतात, तयार होत असतात. मग आता ह्याच्यामध्ये काय होतं, आता पुढं काय होतं ह्याच्यामध्ये, एम्ब्रिओ जो तयार झालेला आहे, हा एम्ब्रिओचं रूपांतर कशामध्ये होतं, तर ओव्हलमध्ये. एम्ब्रिओ कशामध्ये होणार आहे, तर ओव्हलमध्ये काय होतं, ह्याचं रूपांतर होतं आणि काय, ओव्हल डेव्हलप इंटू काय सीड्स, किंवा ओव्हलचं रूपांतर काय सीड्समध्ये. बघा, अपोमिक्सिसमध्ये एम्ब्रिओचं रूपांतर ओव्हलमध्ये होतं आणि ओव्हल डेव्हलप इंटू द काय सीड्स, आणि ओव्हलचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, सीड्समध्ये काय होणार आहे, त्या ठिकाणी होणार आहे. आता ह्या ठिकाणी अपोगॅमी आणि अपोस्पोरी हे काय दोन कन्सेप्ट आहेत. अपोगॅमी आणि अपोस्पोरी ह्याच्यामध्ये गॅमेटोफाइट ऑर्गन और सेल प्रोड्यूस एम्ब्रिओ लाईक स्ट्रक्चर. कोण, गॅमेटोफाइट ऑर्गन किंवा सेल हे काय करतात, प्रोड्यूस एम्ब्रिओ लाईक स्ट्रक्चर विदाउट फर्टिलायझेशन.
विदाउट फर्टिलायझेशन काय होतात ते गॅमिटो टाईप ऑर्गन किंवा सेल प्रोड्यूस काय एम्ब्रिओ लाईक स्ट्रक्चर विदाउट फर्टिलायझेशन, त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन न होता हे काय तयार होत असतं, गॅमिटोफाईट किंवा ऑर्गन काय होत असतं त्या ठिकाणी तयार होत असतं. अपोस्पोरी म्हणजे काय, डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल, जे डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल आहे प्रोड्यूस डिप्लॉइड गॅमिटोफाइट विदाउट अंडरगोईंग मियोसिस. डिप्लॉइड गॅमिट काय, डिप्लॉइड गॅमिट टू फॉर्म काय, डिप्लॉइड गॅमिट पासून काय तयार होतं तर या ठिकाणी अपोस्पोरी तयार होतं. म्हणजेच काय होतं, डिप्लॉइड सेल, डिप्लॉइड स्पोरोफायटिक सेल प्रोड्यूस काय डिप्लॉइड गॅमिटोफाइट विदाउट, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे काय सेल डिव्हिजन होत नाही, म्हणजे मियोसिस मायटोसिस होतपर्यंत काय मियोसिस या ठिकाणी काय होणार नाही. अशा प्रकारे अपोमिक्सिस. अपोमिक्सिस म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ सीड विदाउट फ्युजन ऑफ गॅमिट्स, याला काय म्हणतो आपण अपोमिक्सिस म्हणतो. एम्ब्रिओचं डेव्हलपमेंट कशामध्ये होतं तर ओव्हल, आणि ओव्हलचं डेव्हलपमेंट जे आहे कशामध्ये सीड्समध्ये होतं. त्याच्या दोन टर्म अपोगॅमी आणि काय अपोस्पोरी. अपोगॅमी कुणाला म्हणायचं तर गॅमिटोफाइट ऑर्गन किंवा सेल्स प्रोड्यूस एम्ब्रिओ लाईक स्ट्रक्चर. ते काय करतात, एम्ब्रिओ लाईक स्ट्रक्चर काय होतं तयार करतात, त्याला विदाउट फर्टिलायझेशन. ह्याला काय म्हणतो आपण अपोगॅमी. अपोस्पोरी डिप्लॉइड स्पोरोफायटिक सेल्स रिप्रोड्यूस डिप्लॉइड गॅमिटोफाइट, आणि हे काय करतात डिप्लॉइड स्पोरोफायटिक सेल प्रोड्यूस काय करतात डिप्लॉइड गॅमिटोफाइट विदाउट मियोसिस. जे एक्झाम्पल ऑरेंज आणि काय मँगो. जर आता आपण हे जे टाईप बघितले अपोमिक्सिसचे, पहिला टाईप काय रिकरंट अपोमिक्सिस. कुठला टाईप हा रिकरंट अपोमिक्सिस. टाइप ऑफ अपोमिक्सिस. फर्स्ट रिकरंट अपोमिक्सिस. फर्स्ट टाइप जो आहे कुठला रिकरंट. एम्ब्रिओ सॅक फ्रॉम आर्चिओस्पोरेल सेल और काय न्यूसिलस. याच्यामध्ये एम्ब्रिओ सॅक जे आहे हे जनरली कुणापासून तयार होते तर आर्चिओपोरेल सेल. कुणापासून तयार होते आर्चिओपोरेल सेल किंवा न्यूसिलस पासून काय होते तयार होते. आता ह्याच्यामध्ये डिप्लोस्पोरी, ह्याच्यामध्ये काय ऑकर होतं इन डिप्लोस्पोरी, ह्याच्यामध्ये अनरिड्युस्ड एम्ब्रिओ सॅक. काय कुठल्या अनरिड्युस्ड एम्ब्रिओ सॅक ज्या रिड्यूस झालेल्या नाहीत. अनरिड्युस्ड एम्ब्रिओ सॅक डिराइव्ड फ्रॉम काय डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल. हे कशापासून तयार होतात मेगास्पोर मदर सेलपासून, डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेलपासून काय होत असतात तयार होत असतात. आणि अशा प्रकारे अपोस्पोरीमध्ये न्यूसिलस गिव्ह राईज टू काय अपोमेक्टिक एम्ब्रिओ सॅक. आणि अशा प्रकारे काय अपोस्पोरीमध्ये एम्ब्रिओ सॅक ह्या न्यूक्लिअर सेलपासून काय होत असतात तयार होतात. आणि न्यूक्लिअर सेल गिव्ह राईज टू काय अपोमेक्टिक एम्ब्रिओ सॅक. आणि अशा प्रकारे काय होतं अपोमेक्टिक एम्ब्रिओ सॅक तयार होतात. पुढचं जे काय नॉन रिकरंट अपोमिक्सिस. कुठल्या पुढचं नॉन रिकरंट अपोमिक्सिस. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं इन दिस टाईप मायक्रोस्पोर मदर सेल अंडरगोज काय अनयुज्युअल मियोटिक डिव्हिजन. ह्या मायक्रोस्पोर मदर सेलची काय होते मियोटिक डिव्हिजन होते. आणि मियोटिक डिव्हिजन होऊन काय तयार होतं हेप्लॉइड एम्ब्रिओ सॅक काय होत असते फॉर्म होत असते. काय तयार होते हेप्लॉइड एम्ब्रिओ सॅक काय होत असते फॉर्म होते. हे द एम्ब्रिओ अरायझेस. ह्याच्यामध्ये काय होतं हा जो एम्ब्रिओ तयार झालेला आहे जो आहे आयदर अरायझेस कशापासून किंवा एम्ब्रिओ तयार होणार हा एम्ब्रिओ जो आहे अरायझेस और प्रोड्यूस फ्रॉम एग्स. हा एम्ब्रिओ जो तयार होतो हा का एग्स पासून तयार होतो बाय पार्थिनोजेनेसिस किंवा हॅप्लॉइड सेल ऑफ काय गॅमिटोफाइट बाय अपोगॅमी किंवा हॅप्लॉइड सेल ऑफ गॅमिटोफाइट थ्रू अपोगॅमी. ह्याच्यापासून काय होत असतो हा एम्ब्रिओ तयार होतो. हा एम्ब्रिओ तयार होतो कशा प्रकारे फॉर्म एग्स बाय पार्थिनोजेनेसिस किंवा हॅप्लॉइड सेल ऑफ काय गॅमिटोफाइट बाय अपोगॅमी. अशा प्रकारे हा काय होत असतो एम्ब्रिओ तयार होत असतो. आणि अशा प्रकारे जो हे प्लांट प्रोड्युस्ड बाय दिस मेथड, अशा प्रकारे जे हे प्लांट प्रोड्यूस होतात
ही जनरली काय असतात, स्टराईल असतात. कसे असतात, स्टराईल असतात. म्हणजेच काय तर ते डू नॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली. यांच्यामध्ये परत सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं का, तर नाही. एक्झाम्पल निकोटिना. एक्झाम्पल कुठलं याचं, निकोटिना. शेवटचा जो टाईप आहे कुठला, ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी. ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनीमध्ये काय तर इन दिस टाईप एम्ब्रिओ जो आहे, हा एम्ब्रिओ हा कशापासून डेव्हलप होत असतो, तर दॅट आर डेव्हलप फ्रॉम काय, सोमॅटिक न्यूसेलस ऑर इंट्युगमेंट. एम्ब्रिओ कोणापासून डेव्हलप होणार आहे, तर सोमॅटिक न्यूसेलस किंवा इंट्युगमेंट. आणि अशा प्रकारे अलॉंग विथ नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ काय होतं या ठिकाणी, फॉर्म नॉर्मल झायगोटिक एम्ब्रिओ. आणि दॅट लीड टू काय, पॉलीएम्ब्रियोनिक कंडिशन. आणि ही जी झायगोटिक एम्ब्रिओ तयार झालेला आहे ह्याच्यापासून काय होतं, पॉलीएम्ब्रियोनिक कंडिशन त्या ठिकाणी तयार होतं. आणि इट इज कॉमन इन काय, मँगो, ऑरेंज, लेमन जे आहे ह्यांच्यामध्ये हे कॉमन टाईपचं आहे. आणि ही कंडिशन आहे जे पॉलीएम्ब्रियोनी, अनेक एम्ब्रिओ काय होतात ह्यामध्ये तयार होतात. जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट जे आहेत हे आपण जे आहेत प्रोड्यूस करू शकतो इफेक्टिव्हली अँड रॅपिडली बाय ॲपोमिक्सिस. हे जे एक कॅरेक्टर फंक्शन जे आहे किंवा इम्पॉर्टन्स आहे ॲपोमिक्सिसचं, तर काय जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट जे आहे आपण इफेक्टिव्हली काय करू शकतो, इफेक्टिव्हली आणि रॅपिडली थ्रू ॲपोमिक्सिसच्या साहाय्याने काय करू शकतो, प्रोड्यूस करू शकतो. आता ह्याच्याबद्दल शेवटचे पॉईंट 2 राहिलेत, कुठले, पार्थिनोकार्पे आणि पॉलीएम्ब्रियोनी. तर सुरुवातीला आपण 1902 मध्ये हा पार्थिनोकार्पीचा नॉल या शास्त्रज्ञांनी डिस्कवर केलेलं आहे. ह्याच्यामध्ये जे फ्रूट तयार होतं विदाउट फर्टिलायझेशनचे प्रोसेस, फ्रूट डेव्हलप विदाउट फर्टिलायझेशन. जे फ्रूट तयार होतं हे काय त्याच्यामध्ये तयार होत असताना विदाउट फर्टिलायझेशन, म्हणजे कुठल्याही प्रकारची फर्टिलायझेशनची प्रोसेस होत नाही. आता जर आपण बघतो की अनेक आपण फळे खातो की त्याच्यामध्ये काय नसतात, बिया नसतात. ओके, नॅचरली जर आपण बघितलं ही जी प्रोसेस आहे विदाउट फर्टिलायझेशन, जर आपण बघितलं सम प्लांटमध्ये ही पार्थिनोकार्पे आपल्याला दिसून येते. हे जे एक्झाम्पल कुठले आहेत नॅचरली आपण, पायनॅपल असेल, बनाना आहे, पपया आहे, ह्यांच्यामध्ये पार्थिनोकार्पे घडून येते. म्हणजे विदाउट फ्रूट जे आहे, जे फळ तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये विदाउट फर्टिलायझेशन काय होत असतं, हे तयार होत असतं. अनफर्टिलायझड, आता हे कसं होतं, तर अनफर्टिलायझड ओव्हरी काय करते, प्रोड्यूस. जे अनफर्टिलायझड ओव्हरी आहे हे काय करते, 2 हार्मोन तयार करते, प्रोड्यूस करते, IAA आणि ॲसिटिक ॲसिड, IA, त्यालाच काय म्हणतो आपण, ऑक्झिन आणि IA हे काय करतं, प्रोड्यूस करतं, ऑक्झिन आणि IA. इंडॉल IA ला काय म्हणतो आपण, इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड. आणि हे ऑक्झिन आणि IAA हे काय, विच आर रिस्पॉन्सिबल फॉर एनलार्जमेंट ऑफ ओव्हरी इन टू द फ्रूट्स. ऑक्झिन आणि IAA हे काय करतं, ओव्हरीचा आकार काय करत असतं, वाढवतं. आणि ओव्हरीचा आकार वाढला म्हणजे ओव्हरी काय झाली, एनलार्ज झाली. ॲटोमॅटिकली ओव्हरीचं रूपांतर कशामध्ये आपण म्हणतो होतं, फ्रूटमध्ये होतं. आता हे जे फ्रूट्स असतात, हे जे तयार झालेले फ्रूट्स आहेत, दॅट आर रिसेंबल टू नॉर्मली प्रोड्युस्ड फ्रूट. जे नॉर्मली प्रोड्युस्ड फ्रूट सारखेच दिसतात, सेम टू सेम दिसतात, परंतु हे जे फ्रूट आहेत त्यांच्यामध्ये काय नसतं, सीड्स नसतात. म्हणजे कसे असतात हे फ्रूट्स, सीडलेस असतात. कसे असतात हे फ्रूट्स, सीडलेस असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काय नसतं, सीड्स नसतं. सीड्स नसल्यामुळे आपण ह्याला काय म्हणतो, सीडलेस म्हणतो. अशा प्रकारचे हे पार्थिनोकार्पे. शेवटचा पॉईंट ह्याच्यामधला पॉलीएम्ब्रियो. पॉलीएम्ब्रियोनीमध्ये काय, डेव्हलपमेंट ऑफ मेनी एम्ब्रियो इनसाइड द सीड्स. आपण जर लिंब बघितली, संत्री बघितली, मोसंबी बघितली, बरोबर, लेमन, ह्या फ्रूटमध्ये एकापेक्षा काय असतात, जास्त सीड्स असतात. म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ जास्त असतात. डेव्हलपमेंट ऑफ मेनी एम्ब्रिओ इनसाइड द सीड्स
ह्याला काय म्हणतो आपण, पॉलीएम्ब्रियोनी. ह्याच्यामध्ये काय जास्तीत जास्त एम्ब्रिओ काय होतात, त्याच्यामध्ये इनसाइड सीड्स काय होत असतात, डेव्हलप होत असतात. दॅट कंडिशन इज रेफर्स टू पॉलीएम्ब्रियो. म्हणजेच काय थोडक्यामध्ये सांगायचं म्हणलं तर डेव्हलपमेंट ऑफ मोर दॅन वन एम्ब्रिओ इनसाइड द सीड्स. एका सीड्समध्ये एकपेक्षा जास्त एम्ब्रिओ जर डेव्हलपमेंट होत असतं तर त्याला आपण काय म्हणतो, पॉलीएम्ब्रियोनी म्हणतो. आणि अशा प्रकारे काय होतात, सिट्रस जिनसच्या ज्या फॅमिली आहेत ह्यांच्यामध्ये जे लेमन वर्गीय फळ आहेत म्हणतो आपण, लिंबू, संत्री, मोसंबी त्याला म्हणतो आपण, ह्यांच्यामध्ये एम्ब्रिओची डेव्हलपमेंट काय असते, सीड्स इनसाइड द सीड्स, एका सीड्समध्ये एम्ब्रिओ जे आहेत ते काय असतात, जास्त असतात. सीडलिंग्स काय होतात त्याच्यामुळे प्रोड्यूस मल्टिपल सीडलिंग्स. आणि हे कशामुळं प्रोड्यूस केलं असतं तर बिकॉज ऑफ इन्क्रीज चान्स ऑफ सर्वायवल ऑफ काय न्यू प्लांट. हे जे प्लांट आहे ह्या प्लांटचं सर्वायवल रेट वाढण्यासाठी ह्या पॉलीएम्ब्रियोनिक कंडिशन काय होत असते, ऑकर होत असते. सिट्रस प्लांटमध्ये हे काय होत असतं आपल्याला दिसून येत असतं. अशा प्रकारचं हे पॉलीएम्ब्रियोन, हे जी डेफिनेशन आपल्याला एक्झाममध्ये विचारली जाऊ शकते. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण काय बघितलं तर फॉर्मेशन ऑफ सीड्स, फॉर्मेशन ऑफ फ्रूट्स, सिग्निफिकन्स ऑफ सीड्स अँड फ्रूट्स, डॉर्मन्सी, अपोमिक्सिस, पार्थिनोकार्पी अँड पॉलीएम्ब्रियोनी ह्याचं काय केलं, स्टडी केला. अशा प्रकारे आपला फर्स्ट चॅप्टर जो आहे तो काय झाला आज कंप्लीट झालेला आहे. धन्यवाद.